प्रेरणा, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. कसं वाटतंय प्लेस झाल्यानंतर? खूप भारी वाटतंय. असं वाटतंय नाही का, आय-टीमध्ये प्लेस झालोय आपण. स्टार्टिंग आय-टीमधून झाली, चांगल्या कंपनीत झाली. मी तर स्वतः हॅपी तर आहेच आहे. घरचे पण खूप हॅपी आहेत, की घरातली पहिली मुलगी आय-टीमध्ये लागली आहे म्हणून. ते सगळ्यात महत्वाचं. हो. बरं. का डेटा अनालिटिक्स आणि तू टेकफ्युजन पर्यंत कशी पोहोचलीस? ग्रॅज्युएशन झाल्यावर मी कोर्सेस सर्च केले. मी जेव्हा सर्च केलं तेव्हा डेटा अनालिस्ट कोर्सला डिमांड होती. तो जास्त डिमांडिंग कोर्स होता. तर मी सर्च केलं त्याबद्दल. टूल्स कोणकोणते ते सर्च केले. तर त्यातले टूल्स वगैरे मला जमेल असे होते. मग मी थोडंफार घरून स्टार्ट केलं. सेल्फ प्रिपरेशन सुरू केलं. थोडंफार सर्च वगैरे करून ऑनलाईन सुरू केलं. मग म्हटलं की स्वतः नाही होणार, मग एखाद्या इन्स्टिट्यूटची गरज आहे. बऱ्याच सर्चनंतर मी DA कोर्स सिलेक्ट केला. स्वतः सेल्फ प्रिपरेशन करायला लागले, तर कळलं की सेल्फ स्वतः तर होऊ शकत नाही सगळं. थोडंसं कुणाशी तरी गायडन्सची गरज आहे. मग त्यासाठी मी क्लासेस सर्च केले. पुण्यात बरेच क्लासेस भेटले, पण आपल्याला जसं समजन असं क्लासेसची कमी वाटली नाही का. तर मग माझी एक फ्रेंड होती नंदिनी म्हणून, तिच्या रेफरन्सने मला टेकफ्युजन क्लास भेटला. प्रेरणा, हा तुझा 5वा इंटरव्ह्यू होता. हो. सो ह्या इंटरव्ह्यूजच्या ड्युरेशनमध्ये, प्लेसमेंट प्रोसेसमध्ये तुला काही रिजेक्शन्स आले. त्याला तू कसं कोप अप केलं आणि ओव्हरकम केलं? आता माझा 5वा इंटरव्ह्यू होता. तर मागचे माझे 4 इंटरव्ह्यू मला रिजेक्शन आलं. काही कारणामुळं माझी काही प्रॅक्टिस कमी पडत होती तिथं. तर त्यानंतर सरांनी मला खूप गाईडन्स केलं. माझा क्लास संपल्यानंतर सरांनी माझं सगळ्यात जास्त प्रिपरेशन करून घेतलं इंटरव्ह्यूसाठी. तर मी कुठं कमी पडत होते. इंटरव्ह्यू वरून आल्याच्या नंतर मला कळायचं की इथे चुकतंय माझं. तर मी ते माझ्या चुका रिपीट न होण्यासाठी त्याच्यावर प्रॅक्टिस करायचे. मी दिवसभर थांबून एकदम प्रॅक्टिस करायचे. त्यानंतर सरांनी मला खूप हेल्प केली. सरांनी माझे जवळपास 27 मार्क्स घेतले. दिवसाआड माझे मार्क्स घ्यायचे आणि त्याच्यामुळे जास्त रिपीटेड मार्क्स झाल्यामुळे मग मला प्रश्न काय विचारू शकतात, कसं विचारू शकतात. थेरॉटिकली नाही, पण प्रॅक्टिकली जास्त विचारतात इंटरव्ह्यूमध्ये, हे कळून गेलं. त्याच्यामुळे मग आज मी चांगल्या कंपनीत प्लेस झाले. म्हणजे कन्सिस्टन्सी आणि कंटिन्युअस मॉकमुळे तुला बोलायचा कॉन्फिडन्स आला हो, की कसं बरोबर. बोलायला हो. पाहिजे. माझा शेवटचा प्रश्न असा आहे की तुझ्यासारखे स्टुडंट, तू आधी एक फ्रेशर स्टुडंट होती, Yes. आता तू डेटा रिसर्च अनालिस्ट म्हणून जॉईन होणार आहेस. Yes. सो तुझ्या आधीच्या फेजमध्ये जे स्टुडंट्स होते किंवा आहेत, त्यांना तुला काय मेसेज द्यावासा वाटतो की ज्यांना डेटा अनालिसिसमध्ये करिअर करायचं? पहिले तरी रोडमॅपसाठी इन्स्टिट्यूट एखादे चांगलं ट्रस्टेड जे काही टीचर्स असतील त्यांच्या गायडन्सनुसार रोडमॅप फॉलो करणे. इंटरव्ह्यूमध्ये सगळ्यात जास्त थेरॉटिकल प्रश्न तर नाहीच, पण प्रोजेक्ट जेवढे केलेत आपण ते मेन क्वेश्चन्स असतात, ते जास्त विचारले जातात. टेक्निकली जर आपण परफेक्ट असू, पण ते समोरच्याला इंटरव्ह्यूअरला समजून सांगता आलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला सॉफ्ट स्किल खूप गरजेचं. इंग्लिश बोलता समोरच्याला समजून सांगता आलं पाहिजे आपल्याला. त्यासाठी सॉफ्ट स्किलकडे पण लक्ष दिलं पाहिजे स्टुडंटनी. स्क्रीनिंग राऊंड, टेलिफोनिक राऊंड हे सॉफ्ट स्किलवर डिपेंड असतात. ते क्लिअर झाले तरच आपल्याला टेक्निकल राऊंड भेटतो. तुझ्या टेक्निकल सेशन्सचा फीडबॅक काय देशील आणि त्या सेशन्समुळे तुला इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी किती मदत झाली? ज्या टाइमला क्लासेस सुरू होते आमचे, तर सर आम्हाला डेली बेसिसवर जेवढं शिकवलं त्याच्यावर टास्क द्यायचे. तर आम्ही दिवसभर इथंच बसून प्रॅक्टिस करायचं. तर जे काही प्रॉब्लेम्स असतात, जे काही क्वेश्चन पडायचे, डायरेक्टली जाऊन सरांना जाऊन विचारायचो. तर ते आम्हाला सवय लागली होती. सारखं सरांना जाऊन डिस्टर्ब करायचं, विचारायचे क्वेश्चन, सर आम्हाला आन्सर्स करायचे. पण क्लास झाल्यानंतर जेव्हा माझं इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन झालं, सर मला त्याच्यावर डेली बेसिसवर टास्क द्यायचे इंटरव्ह्यू क्लिअर करण्यासाठी टेक्निकल. तर त्यामध्ये मला जर काही प्रॉब्लेम वाटला किंवा मला जमलं नाही, तर मी सरांकडे जायचे. सर मला बोलायचे की मी इथं सांगणार आहे तुला, कंपनीत तिथं तुला कोणी सांगायला नाही. त्याच्यामुळे स्वतः ब्रेनस्टॉर्म करून विचार कर, टाइम घे, पण स्वतः सर्च करून सॉल्व्ह कर, असं बोलायचे सर मला. थँक्यू प्रेरणा, तू वेळ दिलास आम्हाला. तुझ्या फ्युचर करिअरसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू मॅम.